मित्रांनो, तुमचं जर वय वर्ष 40च्या पुढे असेल आणि तुमच्या शरीरामध्ये येणारी सारखंच कमजोरी असेल, अशक्तपणा असेल, रक्त कमीचा प्रॉब्लेम असेल, वाढलेली बीपी शुगर असेल, तर हे कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी आता ही एक वस्तू तुम्हाला मूठभर दररोज तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे। जर ही गोष्ट मूठभर तुम्ही दररोज खाल्ली तर तुम्हाला काजू, बदाम, मटण, अंडी अशा महागड्या वस्तू इथून पुढे खाण्याची अजिबात गरज राहणार नाही। तुम्हाला पैसे सुद्धा या ठिकाणी वाचणार आहेत। ही जर एक वस्तू मूठभर तुम्ही रोज खाल्ली तर यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की लगेच तुमच्या शरीरामध्ये त्याच वेळेपासून भरभरून ताकद यायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। फक्त 2 ते 3 दिवस या ठिकाणी हा उपाय करायचा आहे। या 2 ते 3 दिवसामध्येच तुमच्या शरीरामध्ये असणारी कमजोरी, रक्त कमीचा प्रॉब्लेम, चक्कर येणं असेल, तसेच तुमच्या रक्तामध्ये वाढलेली जी शुगर आहे ती असेल, तुम्हाला कोलेस्ट्रॉल तसेच बीपीचा प्रॉब्लेम असेल, तुमचे हात दुखत असतील, सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखी असेल, कोणताही त्या ठिकाणी आजार असेल, जसे की आजकाल वाढू लागलेला आजार म्हणजे पायात ताकदच राहत नाही, तसेच या वयामध्ये डोळ्यांचे तुम्हाला आजार असतील, तुमचे दात दुखत असतील, तर या सर्व काही या ठिकाणी आजारांमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे। तुमच्या चेहऱ्यावर या पदार्थामुळे एक तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा सुद्धा अगदी चमकदार होणार आहे। हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, तुमच्या शरीरामधील कायमचा थकवा हा या ठिकाणी कायमचा तुम्हाला निघून जाण्यास मदत होणार आहे। फक्त ही एक वस्तू सकाळी उपाशी पोटी आता तुम्हाला एक मुठभर खायचे आहे आणि संध्याकाळी एक मुठभर खायचे आहे। असं 2 ते 3 दिवस तुम्ही या ठिकाणी खायचं आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती काय सांगितल्या तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। जर ही एक वस्तू मुठभर तुम्ही आता सकाळ संध्याकाळ जर खायला सुरू केलं तर इथून पुढे तुम्हाला महागड्या त्या ठिकाणी वस्तू घेण्याची गरज नाही, जसं की काजू, बदाम, पिस्ता अशा महागड्या वस्तू खाण्याची अजिबात गरज पडणार नाही। सध्याला आता अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त या पदार्थांमध्ये ताकद असल्याचं आता डॉक्टरांच्या नवीन संशोधनामध्ये या ठिकाणी आता स्पष्ट झालं आहे। अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त आणि मटण, अंडी, चिकनपेक्षा यामध्ये 20 पटीने जास्त ताकद तुम्हाला या वस्तूंमध्ये मिळणार आहे। त्यामुळे आता जर तुम्ही दुधाचा विचार केला तर तुमच्या शरीरामध्ये ताकद येण्यासाठी तुम्ही दूध पित असता, परंतु आजकालचं दूध तुम्हाला माहित आहे आता दुधामध्ये फॅट लागण्यासाठी अनेक त्या ठिकाणी लोक वेगवेगळी केमिकल मिक्स करत आहेत। त्यामुळे दुधामुळे आता तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी आता तुम्हाला नुकसान होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, ही जर वस्तू तुम्ही खाल्ली तर दुधापेक्षा 100 पट याच्यामध्ये जास्त ताकद असणार आहे, ज्यामुळे तुमच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत ज्या काही नसा असतील त्या तुम्हाला दुखत असतील, ज्यामुळे तुमचं गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल तर झटक्यात बरं होणार आहे। फक्त ही खाण्याची पद्धत तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे। सकाळी आणि संध्याकाळी मुठभर तुमच्या वयाच्या मानानुसार ही वस्तू खायला तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। मग जर तुमचं वय वर्ष 40 वर्ष असेल तर तुम्हाला इतकी ग्रॅम वस्तू खायची आहे। जर तुमचं 50 वय असेल तर इतकी ग्रॅम तुम्हाला वस्तू खायची आहे। खायचं प्रमाण तुम्हाला समजलं पाहिजे। तुमचं वय वर्ष 60 ते 70च्या मध्ये असेल, तसेच तुमचं वय वर्ष 70 ते आता 90च्या मध्ये असेल तर प्रत्येकाच्या वयानुसार एक विशिष्ट ग्रॅम तुम्हाला या ठिकाणी ही वस्तू सकाळ संध्याकाळ आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी खायला सांगितल्या। जर तुम्ही आता या ठराविक मापापेक्षा जास्त ग्रॅम त्या ठिकाणी वस्तू खाल्ली तर तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी तुमचा तोटा होऊ शकतो, शरीरामध्ये नुकसान होऊ शकतं। कारण हे पदार्थ आता एकदम फ्रीमध्ये तुमच्या घरामध्येच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। कोणते पदार्थ आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी वयस्कर लोक असतात, त्यांना किती जरी दवाखाना केला तर त्यांचे आजार बरे होत नसतात। त्यामुळे आयुर्वेदिक उपाय करा, तुमचे पैसे पण वाचतील आणि या ठिकाणी तुम्हाला झटपट हा त्या ठिकाणी उपाय शरीराला फायदे पण ठरेल। आता बघा, तुम्हाला माहित असेल अनेक कॅल्शियम वाढवण्यासाठी अनेक जण सांगतात या गोष्टी खावा, ते पदार्थ खावा, परंतु हे पदार्थ खात असताना खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसते आणि ही खाण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे या पदार्थांचं तुम्ही खाऊन पण या ठिकाणी तुमच्या शरीराला फायदा होत नाही। त्यामुळे ही वस्तू नेमकं कोणते
याची खाण्याची पद्धत नेमकी कोणती आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी नेमकं याची पद्धत खाण्याची कोणती सांगितल्या, या वस्तूचं नाव काय सांगितलंय। आता तुमच्या वयाच्या मानानुसार वेगवेगळ्या वयानुसार आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला ही वस्तू खायला सांगितल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या वस्तू घेण्यासाठी 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च येणार नाही। तुम्हाला ही वस्तू वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळी ग्रॅम तुम्हाला खायला सांगितलंय। जर ही वस्तू आता तुम्ही दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी एकदा जरी खाल्ली तर आयुष्यात कुठलाही आजार इथून पुढे तुमच्या अंगाला देखील शिवणार नाही। तुम्हाला इथून पुढे दवाखान्याची पायरी देखील चढण्याची गरज पडणार नाही। तर बघा, ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते, परंतु योग्य खाण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते आणि त्यामुळेच तुम्हाला ही वस्तू खाऊन पण तुमच्या शरीराला फायदा होत नाही। त्यामुळे ही पद्धत आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। ही वस्तू कोणती आहे, तिची खाण्याची पद्धत सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे। जर ही वेगळी पद्धत तुम्ही बदलून जर बघितली आणि तशा पद्धतीने खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्येच या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे। या बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी या 2 ते 3 वस्तू तुम्हाला खायला सांगितलेत। आता तुम्हाला या वस्तू खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये इतका फरक तुम्हाला जाणवेल की तुम्हाला आश्चर्य वाचून राहणार नाही। तर व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की उपाशी पोटी अशी कोणती गोष्ट आहे आणि ती जर तुम्ही 2-3 दिवस फक्त खाल्ली तर खाता क्षणी तुमच्या शरीरातील सर्व आजार त्या ठिकाणी दूर व्हायला सुरुवात होतात। तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये ताकद, पायामध्ये ताकद वाढायला सुरुवात होत आहे। आजारांचं नामोनिशाण या ठिकाणी मिटून जाईल। कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांना देखील लढण्याची ताकद या पदार्थामध्ये असणार आहे। आता हे पदार्थ तुमच्या शरीरात जर एकदा गेले, ते तुम्ही खाल्ले तर शरीरात लगेच ऊर्जा यायला निर्माण होते, लगेचच रक्त वाढायला सुरुवात होते, शरीरातील कमजोरी दूर होते, बीपी शुगर कंट्रोल राहायला सुरुवात होते, हार्ट अटॅकचा धोका सुद्धा या ठिकाणी लगेचच तुम्हाला कमी व्हायला सुरुवात होतो। तर बघा, ही वस्तू नेमकी कोणती आहे, नेमकं याचं वापरायचं कसं, किती ग्रॅम तुम्हाला खायचे आहे। तुमचं वय जर सध्याला 40च्या पुढे असेल, 50च्या पुढे असेल, 70च्या पुढे असेल तर तुमच्या वयामानानुसार किती ग्रॅम ही वस्तू खायची आहे। ही जर वस्तू तुम्ही खाल्ली तर तुम्हाला थकवा, कमजोरी, रक्त कमीचा प्रॉब्लेम, बीपी शुगर, तुमच्या नसा दुखणं असेल, सांधेदुखी असेल, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल तर हे तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी आता गायब होणार आहे। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे, जर तुम्ही आजकाल दवाखान्याचा खर्च या ठिकाणी करून तुम्ही वैतागला असणार, कारण वय झाल्यामुळे लोकांजवळ पैसे पण नसतात। लोकांना दवाखान्याचा खर्च अजिबात परवडत नाही, कारण एकदा का आपण दवाखान्यात गेलो तर तुम्हाला सुद्धा माहित आहे, साधं डॉक्टरना हात जरी अंगाला लावला तरी सुद्धा 500 ते 1000 रुपये खर्च येत असतो। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगितलेत ज्यामुळे तुमच्या शरीराला या ठिकाणी फायदा पण होणार आहे आणि दवाखान्याचा खर्च देखील आता या ठिकाणी वाचणार आहे, ज्यामुळे तुमचं आरोग्य या ठिकाणी सुधारू शकतं। आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली ही एक घरगुती वस्तू तुम्ही जिचा सकाळ संध्याकाळ खाण्याचं या ठिकाणी व्यवस्थित प्रमाण बघून हे खाल्लं पाहिजे। उपाशी पोटी जर खाल्लं तर तुम्हाला फायदा भरपूर आता या ठिकाणी होणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सर्वात महत्त्वाचा फ्रीमध्ये मोफतपणे तुम्हाला आता या वस्तू तुम्हाला खायला सांगितलेत। या जर वस्तू तुम्ही पटकन खाल्ल्या तर तुम्हाला अंडी मटणापेक्षा या ठिकाणी 10 पटीने ताकद तुमच्या शरीरामध्ये आल्याचं तुम्हाला स्वतःला बघायला मिळणार आहे। ही वस्तू खाल्ल्यावर तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता अशा महागड्या वस्तू खाण्याची अजिबात गरज राहणार नाही। महागडं टॉनिक खुराक घेण्याची सुद्धा अजिबात गरज बसणार नाही। त्यामुळे बघा, ही वस्तू कोणती आहे, कशा पद्धतीने तुम्हाला खायची आहे आणि ही जर वस्तू तुम्ही खाल्ला तर तुमच्या आरोग्यात त्या ठिकाणी भरपूर बदल त्या ठिकाणी होणार आहेत। बीपी शुगरच्या गोळ्या असतील तर ते त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर असतील, कारण पॉवरफुल हे पदार्थ आहेत। तुम्ही आजारी जर आधीच पडला असाल तर त्यामधून तुम्ही सुटका या ठिकाणी होऊ शकता। इतकी प्रचंड ताकद आता या वस्तूमध्ये असणार आहे। आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम आता तुमच्या शरीरामधील या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। ब्लड शुगर तुमच्या शरीरामधील जे वाढलं असेल तर ते सुद्धा कमी व्हायला झटकन या ठिकाणी होणार आहे। कमजोरी तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल, तुमचे पाय दुखत असतील, तुमच्या आता शरीरामध्ये नसा दुखत असतील, डोळ्यांचे तुम्हाला आजार असतील, त्वचा निश्चित झाली असेल, तुमची त्वचा सुरकुतलेली असेल तर हे सुद्धा या ठिकाणी त्वचा सुद्धा टाईट व्हायला या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नसामध्ये दुखत असेल तर त्या नसा या ठिकाणी मोकळ्या करण्याचं काम
या ठिकाणी या वस्तू तुम्हाला आता करणार आहेत. हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्हाला या वस्तूंचा नक्की तुम्ही वापर करू शकता. मग या वस्तू कोणत्या आहेत असा तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल तर बघा, या वस्तू तुम्हाला आता व्यवस्थित सांगणार आहे. याचं खाण्याचं योग्य वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. योग्य पद्धत माहिती नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार नाही. 1 रुपया सुद्धा खर्च तुम्हाला अजिबात येणार नाही. फक्त हे सगळं फ्रीमध्ये असणार आहे. तुमच्या घरामध्ये या वस्तू मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी या 3 वस्तू असणार आहेत. 3 वस्तू व्यवस्थित मिक्सिंग करून खायच्या आहे. या 3 वस्तू कदाचित तुम्हाला माहिती पण असतील परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी फायदा झाला नाही. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, 3 वस्तू कोणत्या आहेत आणि तुम्हाला इथून पुढे कशा पद्धतीने त्या खायच्या आहेत नक्की बघा. आता बघा, या ठिकाणी या 3 वस्तू तुम्हाला रात्री झोपताना 10 वाजता तुमच्या पातेल्यामध्ये भिजू घालायचे आहेत. आता या 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच, ज्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. खूप कमी स्वस्तात हा उपाय तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. लगेचच कसा करायचा ते सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला लागेल या 3 गोष्टी. यामधील पहिली गोष्ट सांगणार आहे, कदाचित तुम्हाला या वस्तू माहिती असेल परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसल्यामुळे याचा फायदा तुमच्या शरीराला अजूनपर्यंत झाला नाही. त्यामुळे योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. या 3 वस्तू लागणार आहेत. या 3 वस्तूपैकी आता पहिली एक वस्तू तुम्हाला लागणार आहे ती सांगतो पहा. या पहिल्या वस्तू आणि दुसरी वस्तू, तिसरी वस्तू असं तिन्हीच्या तिन्ही वस्तू एकमेकात मिक्स करायचे आहे आणि यावरती घरगुती एक पावडर तुम्हाला मिक्स करायची आहे. कारण या 3 वस्तू मिक्स केल्याशिवाय तुमच्या शरीराला याचा फायदा आता होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारची यामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक पावडर सुद्धा आता कशा पद्धतीने बनवायची आहे ते सुद्धा सांगणार आहे. कारण की या 3 वस्तू एकत्र करून त्यावरती एक पावडर तुम्हाला टाकायची आहे. ती पावडर मिक्स करून जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही दवाखान्याची पायरी चढण्याची गरज नाही. बीपी शुगरचा जर प्रॉब्लेम असेल, शरीरामध्ये कमजोरी आली असेल, रक्त कमी झालं असेल, सगळं प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय वर्ष 50 वर्ष असेल, 40 वर्ष वय असेल, 70 वर्ष वय असेल तर वेगवेगळ्या वयानुसार तुम्हाला वेगवेगळी ग्रॅम आता ही वस्तू खायची आहे. कोणती वस्तू खायची आहे, कशा पद्धतीने खायची आहे. आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितलंय की ठराविक वेळेला तुम्हाला या वस्तू खायच्या आहेत. सकाळी म्हणजे सकाळची एक ठराविक वेळ आहे, त्या वेळेलाच तुम्हाला हे खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधील थकवा, कमजोरी, बीपी शुगर, नसा मोकळ्या होणं, गुडघेदुखी, कंबरदुखी, शरीरामध्ये रक्त जर कमी झालं असेल तर ते तातडीने तुम्हाला या ठिकाणी आता बंद होणार आहे. कोणती वस्तू आहे नक्की बघा. एक जालिम उपाय तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितला आहे. बघा, 3 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. तिन्हीच्या तिन्ही पदार्थ तुम्हाला मिक्स करायचे आहेत. एक जरी पदार्थ यामध्ये तुम्ही मिक्स करायचा विसरला तर तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होणार नाही. त्यामुळे 3 पदार्थ कसे मिक्स करायचे यावरती एक प्रकारची तुम्हाला घरामध्येच असणारी पावडर टाकायची आहे. ती पावडर टाकल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार नाही. आता सर्व व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता पहिली वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला कदाचित माहिती पण असेल परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला आजपर्यंत या ठिकाणी फायदा झाला नाही. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे बघा, काळे मनुके म्हणजेच काळा बेदाणा. बघा, काळा बेदाणा हलका घेऊ नका. या काळा बेदाणा जे असते तर या ठिकाणी काळा बेदाणा तुम्हाला किती घ्यायचे आहे प्रमाण लक्षात ठेवा. तुम्हाला 8 काळा बदाम घ्यायचे आहे म्हणजे काळा मनुका घ्यायचा आहे. 8 काळा बेदाणा, त्याला मनुका असं देखील म्हणतात. तर हे 8 काळा मनुका तुम्हाला घ्यायचा आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. त्यामुळे लगेच तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जर असेल तर ती त्या ठिकाणी जायला सुरुवात होते. त्याचं कारण म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता यामुळे बूस्ट होते. शरीरामध्ये गॅस, पाचन संबंधी आजार असतील तर ते लगेच या काळा मनुकामुळे बरे होतात. आता याला काय करायचं आहे, आता जे तुम्हाला काळा मनुका सांगितलंय तर त्याला पुढील गोष्टीसोबत मिक्स करायचं आहे. या आता पुढे अजून 2 तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. यामध्ये जर मिक्स केलं नाही तर याचा फायदा होणार नाही. त्यामुळे इथून पुढं आता लक्ष देऊन बघा. पुढचं या ठिकाणी वस्तू कोणती आहे लगेच सांगतो पहा. आता बघा, हे खाल्ल्याने काय होणार आहे, तुमचं वय वाढत असेल, वृद्धत्व जे आहे म्हणजे चेहऱ्यावर सुरकुते आले असतील तर ते तुमचं वय वाढवून दिसत असेल तर ते सुद्धा कमी या ठिकाणी होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येणार आहे.
तुमचं वजन जे आहे तर ते कमी होणार आहे. तुमच्या रक्तातील वाढलेली शुगर जी आहे तर या ठिकाणी याची पातळी लगेच कमी होण्यासाठी आता हा या ठिकाणी काळा मनुका मदत करणार आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भातील आजार लगेच नीट होणार आहे. आता बघा या ठिकाणी पुढचा एकत्र करायचा अजून 2 पदार्थ सांगणार आहे. पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला काळा मनुका, त्याला बेदाना देखील म्हणतात. अजून 2 पदार्थ सांगणार आहे. हे पदार्थ मिक्स केल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार नाही. तर यासोबतच तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक पावडर देखील सांगणार आहे. ती पावडर यावरती मिक्स करायची आहे आणि तुम्हाला हे खायचे आहे. हे सर्व खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व आजार शरीरातून गायब होतील. आता दुसरा पदार्थ सांगणार आहे, ती तुम्हाला यामध्ये मिक्स करायचा आहे. त्या पदार्थाचं नाव आहे, लक्षात ठेवा, या ठिकाणी हरभरा. परंतु हरभरा तुम्हाला साधा घ्यायचा नाही, तर हरभरा तुम्हाला कोणता घ्यायचा आहे? काळा हरभरा घ्यायचा आहे. कारण काळ्या हरभऱ्यामध्ये पांढऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला जी तपकिरी हरभरा असतो त्यापेक्षा 10 पटीने ताकद असते. आणि देशी हरभरा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. या हरभऱ्यामध्ये जबरदस्त कॅल्शियम, फायबर, प्रोटीन असतं, मिनरल्स असतं, विटॅमिन्स असतात. हे भिजवून आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने खायचं आहे ही पद्धत आता तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा 3 नंबरचा पदार्थ या ठिकाणी मिक्स करायचा आहे. हा जर पदार्थ विसरला तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार नाही. या ठिकाणी तिसरा पदार्थ सांगितला आहे शेंगदाणा. परंतु शेंगदाणा तुम्हाला साधा सुद्धा चालणार नाही, तर लाल कलरचा घुंगरू शेंगदाणा, एकदम छोटे छोटे दाणे जे बाजारामध्ये शेतकरी घेऊन बसलेले असतात, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला घुंगरू नावाचा शेंगदाणा आणायचा आहे. तर यामध्ये इतकी प्रचंड ताकद का असते, कशा पद्धतीने या 3 गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत, कोणत्या वेळेला खायचे आहेत, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता बघा या घुंगरू शेंगदाणा जो असतो तर यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असते. तुम्ही बाजारातून त्या ठिकाणी दुकानामधून त्या ठिकाणी तुम्ही जर शेंगदाणा आणला तर त्याच्यामध्ये फायदा नाही आहे. फक्त घुंगरू नावाचा एक शेंगदाणा असतो, लाल कलरचा असतो, लहानसा असतो, जो खायला एकदम खडखड असा लागतो आणि त्यामुळे भरपूर ताकद असते. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, तुम्हाला हेल्दी फॅट्स, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम सर्व तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. आता बघा हृदयासाठी देखील हे फायदेशीर आहे. आता काय करायचं आहे, या 3 गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री बरोबर 10 वाजता तुम्हाला या गोष्टी भिजू घालायच्या आहेत. कोणकोणत्या? काळा मनुका, घुंगरू, देशी शेंगदाणे आणि काळा हरभरा. 3 तुम्हाला काय करायचं आहे, रात्री भिजू घालायचं आहे. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. या तुम्हाला व्यवस्थित काढून या ठिकाणी आता हरभरा भिजवलेला काळा, त्या ठिकाणी तुम्हाला बेदाणे काळे त्या ठिकाणी भिजवून मोठे झाले असणार आहेत. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण पावडर टाकायची आहे. पावडर कुठली टाकायची आहे, तर काजू बदाम तुम्हाला एक 4 घ्यायचे आहे. त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही थोडासा गुळ देखील घेऊ शकता. या गुळाची पावडर तुम्ही मिक्स करून काळा बेदाणा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घुंगरू शेंगदाणा, त्या ठिकाणी तुम्ही काळा हरभरा आणि त्या ठिकाणी काजू बदाम याची मिक्स पावडर केलेली आणि तुम्हाला वरून त्या ठिकाणी गोड लागण्यासाठी तुम्ही गुळ वापरू शकता. बीपी शुगरच्या लोकांना साखर चालत नाही, त्यामुळे गुळ वापरू शकता. हे तुम्हाला सकाळी अनुशापोटी, उपाशीपोटी जर खाल्लं तर यामध्ये तुमच्या शरीराला फायबर, कॅल्शियम, प्रोटीन सर्व मिळून जातं, ज्यामुळे शरीरातील हाडे तुमची बळकट होतात आणि ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. तुम्हाला अशाच प्रकारच्या आरोग्याविषयी टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.